आमचं पेन्शा म्हणतो तसं आमच्या सुनांना जर आमचा त्रास होत असेल आणि ते आम्हाला सांगू शकत नसतील तर म्हणजे समजा उद्या त्यांना अप्पा तुमचा त्रास होईल आम्हाला असं वाटलंच कसं अप्पा तुम्हाला? उलट तुमच्या असण्यामुळे माझ्या आयुष्यातली केवढी मोठी पोकळी भरून निघाली आहे हे माहिती का तुम्हाला अप्पा? मी लहान असतानाच माझी आई गेली. आईन उमेदीच्या काळामध्ये बाबा गेले, पण तरीही स्वतःच्या हिमतीवरती मी माझं सगळं शिक्षण पूर्ण केलं आणि उभी राहिले स्वतःच्या पायावरती. भावाचंही शिक्षण पूर्ण केलं. हे सगळं करत असताना ना अप्पा आई बाबांची पोकळी सतत जाणवत राहिली मला. आणि मग तुम्ही आलात आयुष्यात, त्याच्यानंतर ही पोकळी कधीच जाणवली नाही अप्पा. तुम्ही इतकं प्रेम दिलं, इतका जिव्हाळा दिलात अप्पा की कधी काळी आपण आई विना पोरकं वाढलो हे लक्षातच नाही राहिलं माझ्या. इतकं सगळं असताना अप्पा वेगळं राहून मी स्वतःला पोरकं करून जगेन का मी अप्पा? अक्का हर्षदा आणि आप्पा तुमच्यापासून वेगळं राहिलो तर तुमच्या या बेशिस्त मुलांना शिस्त लावण्यासाठी आमची मदत कोण करणार? हो ते पण आहे. एक मिनिट, आता माझ्या आणि मल्हारच्या बेशिस्तपणाचा विषय काढायची काय गरज होती? ए मकरंद, माझ्या सुनांशी असं चढा आवाजात बोललेलं मला चालणार नाही. हा आई तर मीच तुला एक वेगळं घर घेऊन देईन एकट्याला. हाय अप्पा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.